वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि ब्लॉग तर काल रात्री चालू केलेला आणि आता माई देवाची पूजा झाले आणि भाई मी झोपलोच नाही. काल रात्री कसं माहिती अक्षरशः झोपलो नाही. आई शप्पथ सांगतोय काय विषय काय ना काय सगळं आहे. माई देवाची पूजा झाली आणि इथं ब्लॉग चालू आहे. प्रथम झोपला आहे, दिदी आता ऑफिसात आले, मम्मी पण ऑफिसला गेले. आता मी आता काय ते खाणार आणि आता मी ताई झोपणार आहे भाई. म्हणजे 5 वाजता उठणार, मग तिथून जाऊन मग साईबाबाच्या मंदिरात जाता. आता मग फोन आला तर मी आता घेऊन जाईल मठात, तिथून पाया पडणार, मला लगेच घरी ना मला एक झोपणार भाई. सोपच झोपणार आहे मी आता, कारण डोळे सगळे लाल झालेत. आणि मग बघू मग काय जर सोजलचा फोन तर रील्स पण जायला लागेल. मग बघू मग काय विषय ते. ठीक आहे कायच मी आता खाली चालले. आता मी खाली चालू आणखी विनायक आलाय. विनायकचा भाई मी मस्त झोपलेलो माहिती आहे का. विनायक बोलतो की चल जरा माझ्या स्कूलमध्ये काय ते काम आहे ते करू आणि येऊ मग परत. कारण की त्याला काय समजत नाही माझा ते छट्टे अजून काय बाकी काय नाही. आणि त्याने मग त्यासाठीच बोलवलं भाई. नुसतं फोनवरती फोन करतोय तो. मग आता त्याला पण जगतोय मी विनायकसोबत भाई माहिती आहे का. हरी शपथ मला काय माहीत नाही माझा कधी तो 4 तारखेला पाहिजे ना. हां जा ना. काय पोरी आहेत बिल्डिंगचे डेंजर विषय. हा रे भाई तेव्हा विनायक भाई तू बघा मी अच्छा काय विषय काय सगळं छपडी 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 मला विनायक कोणती स्कूल गेले काम करते. तर आमची विनायकचा रिझल्ट घेऊ भाई. 5 दिवस झाले आता. पेढे बिडे काय डायरेक्ट पेड झालाय माहिती आहे का. ती व्यायाम मोठी तर माहित नाही का मी बोल की मला थोडी माहिती. ती व्यायाम मोठी तू करे मी बोल की याचा लहानपणीचा मित्र भाऊ सारखा. मी बोल की तुला माहित आहे मी की नाही मला सरप्राईज दिला यांनी. आई जवळ बोलतो तो बोलतो 5 झाला ना. बोलतो टीचर समोर टीचर बोलतो नापास झाला नाही. बोलतो 5 झाला बोलतो. आई डेंजर विषय होता. आणि सीन काय माहिती आहे का की मॅम बोलतात की तू ह्या समजू ना असं तसं. मी काय समजू ह्या खानदानी बिझनेस आहेत. त्याला काय कमवण्याची गरज आहे. ज्याची कमी काही 10-15 पिढी आहे ना खाऊन बसेल. आयता खाऊन बसेल विनायकची. तर आता मी स्वामींच्या मठातून बाहेर आले म्हणजे मठ आहे. आणि आता मी चाललो आहे माझ्या घरी. मग बघू मग आता काही कारण की संध्याकाळी आरतीला पण जायचे. बघू मग आता काय विषय ते. पण निघालं डायरेक्ट घरी जायला. मस्त आहे की रिझल्ट वगैरे घेऊन पाया बिया पडून मस्त आहे की काय सकाळ सकाळी म्हटलं त्याचं वेगळंच म्हणजे खूप चांगलं. इथून हवा भाई मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत दरगुरुवारी म्हणतात. पण आज याच्यासोबत आलोय. जाऊ दे भाई मित्रांसोबत पण यायचं. पण भाई मी कधी कधी एकटा जातो, कधी कधी मित्रांसोबत जातो. हे दोनच आहेत माझ्याकडे. हे दोनच चॉईसेस लाईफमध्ये. गर्लफ्रेंड नाही गर्लफ्रेंड नाही ना भाई. भावच देत नाही. हा तेच भावच देत नाही. काय करायचं भाई आपल्या कोण भाई खूपच आम्ही चांगले हिंगले दिसतो आईच्या गावात. डीए मध्ये असं राजपोरी पडलेत. फुल ऑफर झाले. हे म्हणतात तुम्ही घाण गोष्टी बोलतो. साईरा म्हणजे स्वॅग आहे भाई आपला पण. काय सांगायचं. तर आता मी चाललोय सॉंगच्या मीटिंगला आणि विषय व्हिडिओ नाही झाला. बघा मी आता चालू आहे सॉंगच्या मीटिंगला. म्हणजे तिथं रिहर्सल वगैरे काय असेल. मग त्याच्यानंतर बघू मग काय विषय आरतीला पण जायचं आहे. आणि भाई बनाना बिना खातोय कारण की प्रोटीन इंटेक ब्रो और कुछ नहीं. धीरे धीरे सब सामने आएगा. जस्ट वेट अँड वॉच. तर काय तुम्हाला ना माहिती केस दिसत असं ते ना थोडेसे ब्राऊन आहेत. म्हणजे ना ब्राऊन डिश आहेत. कारण का माहिती उन्हामध्ये चमकतात माहिती आहे. काय विषय काय माहिती केस ना भारी केस आहेत. पण आता मी थोडंसं ना काहीतरी वेगळं विचित्र हे करणार आहे जरा. ही आईच्या गो काय आहे. हां आता विचित्रच बनणार नाही मी. आता थांबायचा फक्त काही दिवसामध्ये आईच्या गावात असं भारी बनतो ना सगळ्यांची गाण घेऊन हातात येणार आहे. विंचत की असून असं पण होऊ शकतो. ऐकते का काही युट्यूबला नुसते कॉपीराईट्स पडतात. माझ्या सॉंगचे ना. हा माझ्या सॉंगचे नाही तो सॉंग टाकतच नाही ना. आता बोलला तिथपासून मग आता मी आता माझं असं डान्स व्हिडिओ काय कॉपीराईट्स भाई नाही टाकायचं इड्या. अरे पण त्या इंस्टाग्रामवर तू काय पण टाकतो कॉपीराईट नाही लागणार. पण तू युट्यूबवर लगेच लागतो कॉपीराईट. पण असं का. अरे
त्यांचं गाईडलाईन आहे ना रे. अच्छा. इंस्टाग्रामवर नाही एवढं गाईडलाईन. मग त्यांचं असं कॉपी येतं काय कॉपी राईट्स? हा मग ते जे रेव्हेन्यू घेतात ते लोक. अच्छा असं आहे का? आता मॉनिटाईज नाही मग काय फरक नाही पडला. म्हणजे मॉनिटाईज असतो ना हा. जेवढे रेव्हेन्यू भेटतो हा. तुझ्या व्हिडिओ मधला तो अख्खा तो त्यांना जातो. अच्छा असं होतं. अरे यार माझं जाम टेन्शन आले. नाही काय ना, तो एक मेसेज दाखवतो ते फक्त बघ. कॉपीराईट. आता आम्ही चाललोय बाई सॉंगच्या वेडिंग. आपल्या एवढं बाईचा सॉंग येतोय EP2. टायटल तोच आहे ना? हम काफी टूटे थे. बघा डिसाईड करू टीम. डिसाईड करायचे. हा हो काय विषय आहे. आणि तो पण एकदम भारी आहे. सरस आहे नाव तो. तो तिथं माझं आई मामाचं घर. ते तिथं स्कूटी पार्क करून आता 4 व्हीलरमध्ये चाललोय बसायला. बघू मग काय विषय. हम काफी टूटे थे. तर अख्खी मंडळी इथे. आज पण गेलेले का रिपेअरिंगला? अरे नाही रे. मग थांबा मीटिंगच्या नंतर भेटू. आता आमची थोडीफार मीटिंग झाली आहे. आणखी थोडंफार स्क्रिप्टिंगमध्ये हे विषय आणि बघू मग आता काय विषय. कारण की जाम खतरनाक विषय होतात. नुसतं डोक्यात टेन्शन आहे. थोडं टेन्शनमध्ये पण रिलॅक्स आहे मी. 1 महिन्यापासून आम्ही स्टोरी विचार करतोय. फक्त story बाई. नाही आम्ही काय विचार करता काय झालं बा स्टोरी बघ काय बघू आता काय विषय. आपलं पैसे वाचलं होतं ना रे. हा ते तर आहे. कॅफेमध्ये गेलो असतो 700-800चा मागवायला. आता मी माझ्या बिल्डिंगच्या बोलतो भाई व्ह्यू बघा काय सेक्सी व्ह्यू आहे भाई. म्हणजे ओजी भाई ओजी. ही पासून ओजी आहे भाई. बघू आता कसं काय करायचं. काय बोलतो मी मग काय विषय. टेन्शन भाई शूट होईल. 6:42 झाली. घरी जाऊन देवाची पूजा करायची आणि फटाफट धावायचं आता मंदिरात. चल बाय. कॉल कर मला. मी काय बोलतो बोल. बघू ना आता कधी काय विषय. हा चालेल. काका आमच्या इकडचे वॉचमॅन काका. आता आरतीला आलोय आणि आता हे विषय असं आहे. तर आता मी ना मग बिल्डिंगच्या इथं आलो आहे आरतीला जाऊन साईबाबाच्या. मग आता घरी जाणार आणि मग त्याला जेवणार आणि व्हिडिओ एडिट करणार आणि झोपणार आहे भाई. कारण की मी कालपासून भाई झोपलोच नाही आहे माहिती आहे का. आता मी झोपणार. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. काय तुला कोणी सांगितलं? माझी दीदी किती विचारपूस करते ना. बाय.